दिवाळी म्हणजे सण आहे दिव्यांचा, वेगवेगळ्या सजावटीचा, वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांचा आणि त्याचप्रकारे वेगवेगळ्या पदार्थांचा। तर असाच एक दिवाळीचा खमंग खुसखुशीत असा पदार्थ आज आपण बघणार आहोत, ज्याला आपण शंकरपाळे म्हणतो आणि जे आपण अतिशय वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो। म्हणजेच गोड असतात, काही काही ठिकाणी मिठाचे पण केले जातात। म्हणजेच चविष्ट असे शंकरपाळे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो। तर अशीच एक ऑथेंटिक अशी शंकरपाळ्याची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। पुढे जाण्याच्या आधी मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात ते। तर सुरुवातीला मी एका बाउलमध्ये पातळ असं तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी तूप असं घेतलेलं आहे। याच वाटीचं मेजरमेंट घेऊन मी सगळे इन्ग्रेडियंट्स घेणार आहे। तर 1 वाटी पातळ तूप घेतलेलं आहे आणि आपण इथे गोड शंकरपाळे करणार आहोत आज, कारण तीच ऑथेंटिक रेसिपी आहे। पातळ तूप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत 1 वाटी आणि हे दोन्ही एकत्र करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेवढीच 1 वाटी इतकी साखर घालणार आहोत आणि हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स एकत्र झाले की व्यवस्थित एक छान उकळी काढून घेणार आहोत, जेणेकरून ही साखर याच्यामध्ये व्यवस्थित विरघळली जाईल। आता उकळी काढून झाल्यानंतर हे मिश्रण असं दिसतंय। इथे जरी वाटत असलं की दूध फाटलं आहे तर तसं झालेलं नाही आणि काळजी करण्याचं कारण नाही। आपले शंकरपाळे व्यवस्थित खुसखुशीत होतात आणि चवीला उत्कृष्ट लागतात, तसेच खूप दिवस टिकतातही। आता या मिश्रणामध्ये आपल्याला हवा तेवढा म्हणजे त्याच्यामध्ये मावेल इतका आपण मैदा घालणार आहोत, त्यामुळे थोडा थोडा करूनच मैदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे। आणि हे पीठ आपल्याला एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही, अशा अवस्थेमध्ये मळून घ्यायचं आहे। त्यामुळे याच्यामध्ये भस्कन मैदा न घालता सावकाशपणे मैदा याच्यामध्ये घालायचा आहे। जसं आपण इथे साखर घातलेली आहे त्याच्यामुळे आपले गोड शंकरपाळे होणार आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ घातलं साखरेच्या ऐवजी तर हे खारे शंकरपाळे होतील। त्याच्याचबरोबर ह्याच्यामध्ये मिठाबरोबर आपण समजा ओवा किंवा जिरं वगैरे घातलं तर त्याची चव अजून वाढते। तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये थोडा थोडा मैदा घालून हे अशा प्रकारे आपण पीठ मळून घेणार आहोत। हे थोडं सुकं सुकं दिसलं तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही, कारण जेव्हा आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ त्यावेळेला आपल्याला जर आवश्यक असेल तर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं असं दूधसुद्धा घालू शकतो। तर आता आपण हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत। मिक्सरमधून एवढ्यासाठी काढून घ्यायचं की हे अतिशय व्यवस्थित एकत्र होतं, मिक्स होतं आणि ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला जेव्हा आपण लाटायला जातो तेव्हा कुठेही क्रॅक्स येत नाहीत। पूर्वीच्या काळी ही स्टेप ह्या मिक्सरच्या ऐवजी पाटा वरवंटा किंवा खलबत्त्यामध्ये केली जायची, म्हणजेच हे सगळं मिश्रण त्याच्यावर कुटलं जायचं आणि थोडं थोडं दूध घालून ते व्यवस्थित एकत्र केलं जायचं, स्मूथ केलं जायचं। बेसिकली आपल्याला हे मिश्रण स्मूथ करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघताय ना, थोडंसं दूध मला याच्यामध्ये घालायला लागलेलं आहे आणि व्यवस्थित स्मूथ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण याचे व्यवस्थित गोळे करून घेणार आहोत आणि लाटायला सुरुवात करायची आहे। मिक्सरमधून काढल्यामुळे हे अतिशय छानरित्या स्मूथ होऊन जातं आणि आपल्याला लाटायला अजिबात काही त्रास होत नाही, कारण ह्याच्यामध्ये ना कुठली गुठळी राहते ना कुठेही ड्रायनेस राहतो। त्याच्यासाठी आपण झटपट मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे।
आता आपण हे लाटून घ्यायचं आहे. जरी आत्ता इथे असं वाटत असलं की ह्याच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा ब्रेक होत आहेत, पण काळजीचं काही कारण नाही. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला दिसेल की ह्याच्यामध्ये कुठेही क्रॅक राहणार नाही आहे. आता मी इथे कटर घेतलेला आहे कटिंगसाठी. त्याच्यामुळे काय होईल की शंकरपाळ्यांना एक छानशी नक्षी तयार होईल आणि आपल्याला ते तळल्यानंतर अतिशय सुंदर दिसतील. याच्यासाठी जर कटर नसेल तर आपण इथे सुरीचा सुद्धा वापर करू शकतो किंवा कुठल्याही एखाद्या टोकदार गोष्टीचा वापर करू शकतो, ज्याने आपण हे शंकरपाळे कट करू शकू. तर अशा प्रकारे आपण हे सगळे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत. जर आपल्याला वाटलं की छोटे अजून हवे आहेत तर त्या प्रमाणात कट करायचे. जसं हवं तशा आपण आकारामध्ये हे कापून घ्यायचे आहेत. आता जरी हे सगळे शंकरपाळे एकमेकांना चिकटलेत असं वाटत असलं तरी काळजीचं काही कारण नाही, कारण जेव्हा आपण हे गरम तेलामध्ये सोडू तेव्हा ते आपोआप वेगळे होतात, एकमेकांना अजिबात चिकटून राहत नाहीत. आणि आपण पहिले तेल एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मग मंद आच करून मगच हे शंकरपाळे याच्यामध्ये घालायचे आहेत. एकदम मोठ्या गॅसवर भस्कन आपण हे तळायला घ्यायचे नाहीत, कारण जरी ते मग शंकरपाळे वरतून तळलेले झालेले दिसले तरी सुद्धा ते आतून कच्चे राहतील. त्यामुळे आपण व्यवस्थित मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. दिवाळीचा फराळ करणं म्हणजे एक प्रकारचा आपला पेशन्स वाढवण्यासारखंच आहे असं मला वाटतं, कारण यातली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मंद किंवा मध्यम आचेवरच करावी लागते, कारण नाहीतर ते एकदम तयार होतं आणि मग आपल्याला पुढे कठीण जातं. तर तुम्ही बघताय ना शंकरपाळे कसा व्यवस्थित आपला रंग बदलत चाललेत, ह्याचाच अर्थ ते व्यवस्थित तळले जात आहेत. आणि हे उलटपालट करत आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. एकदम काळे सुद्धा करायचे नाही आहेत, कारण काय आहे, जेव्हा आपण हे शंकरपाळे तेलातून बाहेर काढतो एक थोडा वेळ जातो, त्याच्यानंतर सुद्धा त्याचा रंग बदलताना आपण इथे बघू शकतो. त्यामुळे एकदम काळे इतपत आपण तळून घ्यायचे नाही आहेत, तर मध्यम असे तळून घ्यायचे. तुम्ही बघता ना किती सुंदर असे सोनेरी रंगाचे हे शंकरपाळे आपले तळून झालेले आहेत सगळे. आणि आता आपण त्याची प्लेटिंग केलेली आहे. सुंदर शंकरपाळे तयार होतात, दिसायला तर खूपच छान दिसतात. आणि जरी आपल्याला इथे वाटलं की मध्ये मध्ये पांढरा डाग राहिला आहे तरी काळजीचं काही कारण नाही, कारण ते आतमधून एकदम व्यवस्थित असे तळले गेलेले असतात. त्यामुळे एकदम खुसखुशीत असे हे शंकरपाळे तयार होतात. आणि तसंच हे जरी तूप आपण ह्याच्यामध्ये वापरलेलं असलं तरी खूप दिवस हे टिकू शकतात. तर असे हे शंकरपाळे तुम्ही घरी नक्की करून बघा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर आपला मसालेदार कॅफे बाय पायल हा चॅनल शेअर करा आणि त्याला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगत राहा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. तर अशा प्रकारे दिवाळीचे पदार्थ करायला अगदी सोपे असतात. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि असंच घरचं खा आणि स्वस्त राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना तोवर हॅपी दिवाळी.